बायको फसवते आहे हे कसे ओळखावे? अशी बायको नवऱ्याचा वारंवार अपमान करते. तिच्या मनात नवऱ्याविषयी कसलीही आदराची भावना उरत नाही. ती तिचा फोन म्हणजेच मोबाईल नवऱ्याला देत नाही. मोबाईलचा पासवर्ड वारंवार बदलते. नवरा घराबाहेर कधी जातो याचीच ती वाट पाहत असते. नवऱ्याचे जास्त वेळ घरात राहणे तिला रुचत नाही. ती सतत कोणतेही कारण काढून बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. तिचे कॉन्टॅक्ट्स वाढतात. ती नटते, सजते, परंतु नवऱ्यासाठी नाही, तर दुसऱ्याच कुणासाठी. तिच्यासाठी सासू-सासरे, नवरा एवढंच काय, तर स्वतःची मुले हे नातेसंबंध कमी महत्वाचे ठरतात. कामानिमित्त किंवा इतर कारणांनी घराबाहेर पडणारी स्त्री जेव्हा परपुरुषाच्या वारंवार संपर्कात येते, तेव्हा तिला परपुरुषांचं आकर्षण वाटू लागतं. पुन्हा एकदा ऐका. कामानिमित्त किंवा इतर कारणांनी घराबाहेर पडणारी स्त्री जेव्हा परपुरुषाच्या वारंवार संपर्कात येते, तेव्हा तिला परपुरुषांचं आकर्षण वाटू लागतं. वाईट संगतीत पडल्यानं तिला विवाहबाह्य संबंध वावगे वाटत नाहीत. स्त्री जेव्हा वाईट संगतीत येते, तेव्हा तिला विवाहबाह्य संबंध चुकीचे वाटत नाहीत. सर्वजणी हेच करतात, मग मी का नाही, असा प्रश्न तिला पडतो. वैवाहिक जीवनात एक्साइटमेंट न राहिल्यास स्त्री बाहेरचा रस्ता धरते. तिचे नवऱ्याशी असणारे शारीरिक व भावनिक नातेसंबंध कमी होतात. नवरा बायकोतील मनमोकळा संवाद कमी होतो. दोघात सातत्यानं भांडणं होऊ लागतात. भावनिक जवळीक कमी होते. तिचा नवऱ्यातला इंटरेस्ट संपतो किंवा कमी होतो. ती नवऱ्यासोबत कुठेही जाऊ इच्छित नाही. ती नवऱ्यासोबत वेळ घालवू इच्छित नाही. अशी स्त्री कुटुंबाच्या जबाबदाऱ्या झटकते. ती तिची कर्तव्य करत नाही, कर्तव्यांकडे दुर्लक्ष करते. सिगारेट, अल्कोहोल किंवा ड्रग्ज यासारखी व्यसनं निर्णय शक्ती प्रभावित करतात. म्हणूनच व्यसन करणाऱ्या स्त्रिया चरित्रहीन झालेल्या दिसतात. त्यांना चांगलं वाईट यात फरक करता येत नाही. घरात पैशांची तंगी असेल तर घरात चिडचिड वाढते. पती पत्नी यांच्यातील विश्वास समाप्त होतो आणि स्त्री बाहेरचा रस्ता धरते. कोणत्याही पुरुषाशी वारंवार संपर्क व सहवास आल्यास स्त्रीचे पतन होण्याचा धोका वाढतो. अशा परपुरुषाने स्त्रीचे कौतुक केले किंवा तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली तर स्त्री अशा पुरुषावर भाळू शकते. नवरा अनेक दिवस कामानिमित्त घराबाहेर असेल आणि परपुरुषासोबत वारंवार संपर्क येत असेल तर स्त्रीला त्या पुरुषाचे आकर्षण वाटणे नैसर्गिक आहे. अशा वेळी नैसर्गिक भावना उद्दीपित झाल्यास स्त्री चुकीचा रस्ता धरते. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब अशा सोशल मीडियावरून सातत्यानं भावना उद्दीपित करणारे कंटेंट दाखवले जाते. ते पाहून स्त्रीच्या नैसर्गिक भावना जागृत होतात. अशा वेळी एखाद्या पुरुषाने तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न केल्यास स्त्री वशीभूत होऊ शकते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.